फक्त आठवड्याभरातच पायातील ताकद पुन्हा मिळवा, ही एकच गोष्ट खा. नमस्कार मित्रांनो, म्हातारपणात पायातील ताकद अचानक का कमी होते किंवा पाय का गळतात, खास करून सकाळी उठल्यावर, हे 99% ज्येष्ठ लोकांना ठाऊकच नसतं. कोणतीही दुखापत न होता सुद्धा वयाची 60 ओलांडली की दरवर्षी पायांची ताकद 3% कमी होत जाते. पण मित्रांनो, योग्य आहार घेतला तर अवघ्या आठवड्याभरातच पायांमध्ये पुन्हा बळ यायला सुरुवात होते. वयानुसार पायांमधला रक्तप्रवाह मंदावतो. अशा वेळी स्नायूंना लगेच ताकद देणारे, रक्ताभिसरण वाढवणारे आणि सूज पळवून लावणारे पदार्थ खाणं हाच यावरील उपाय आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला असे 15 जबरदस्त पदार्थ सांगणार आहे ज्यांच्या सेवनाने 1 आठवड्यात पायांतील ताकद परत येईल. हे पदार्थ खाल्ल्याने 2 दिवसात शरीराच्या खालच्या भागाची ताकद 36% वाढते. तरीही बहुतेक लोक ते पदार्थ रोज खात नाहीत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, भोपळ्याच्या बिया. पायांची ताकद झटपट वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला प्रश्न पडेल, या बिया खाल्ल्याने खरंच पाय मजबूत होतील का? पण यातलं मॅग्नेशियम स्नायूंच्या हालचालीसाठी अतिशय गरजेचं असतं. शरीरात मॅग्नेशियम कमी झालं की पायात गोळे येणे, थकवा जाणवणे, पाय आखडणे किंवा चालताना तोल जाणे असे त्रास होतात. अभ्यासानुसार ज्या ज्येष्ठांच्या शरीरात मॅग्नेशियम कमी असते त्यांना चालताना इतरांपेक्षा दुप्पट थकवा जाणवतो. भोपळ्याच्या बियांतील झिंक आणि चांगलं फॅट सूज कमी करून ताकद टिकून ठेवतं. यासाठी जास्त काही करायचं नाही. रोज फक्त 2 चमचे कच्च्या भोपळ्याच्या बिया खायच्या. बिया रात्रभर भिजवून ठेवल्या तर त्या लवकर पचतात. सकाळी कच्च्या खा, पण वरून मीठ टाकू नका. नंबर 2, जांभळाचा रस किंवा ताजी जांभळी. यात ॲथोसायनिन नावाचं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतं, जे पायांची सूज पळवतं, रक्तप्रवाह वाढवतं आणि लॅक्टिक ॲसिड बाहेर काढून वेदना थांबवतं. हा रस पिणाऱ्या ज्येष्ठांच्या पायातल्या वेदना 23% कमी होतात आणि मांड्यांची ताकद वाढते. 3 ते 4 दिवसातच याचा इफेक्ट दिसायला लागतो. हा रस प्यायल्याने काही दिवसातच पायऱ्या चढणे, उभं राहणे सोपं होतं आणि रात्री पायात येणारे गोळे किंवा ताठरपणा बंद होतो. नंबर 2, शिजवलेला पालक. पालक ही साधी भाजी वाटत असली तरी पायांच्या ताकदीसाठी हे एक पॉवर हाऊस आहे. यातलं नायट्रेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना ऑक्सिजन पुरवून त्यांना ताकद देतं. पालक शिजवून खाल्ल्याने त्यातील पोषक तत्व शरीर पटकन शोषून घेतं. शिजवलेला पालक खाल्ल्याने 24 तासात चालण्याचा वेग आणि पायांची सहनशक्ती सुधारते. पालकातील नायट्रेट शरीरात जाऊन रक्तवाहिन्या रुंद करतं, ज्यामुळे पायांना भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि थकवा गायब होतो. ताज्या पालकाला थोडे तेल, लसूण किंवा लिंबाचा रस घालून हलकं परतून घ्या. जास्त शिजवू नका. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात 1 कप शिजवलेला पालक नक्की खा. नंबर 4, केळी. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपल्यावर पायात अचानक गोळे येतात किंवा स्नायू ताठरतात. त्यांच्यासाठी केळं हे निसर्गाचं एक वरदान आहे. केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 असतं. हे घटक स्नायूंची ताणलेली नस मोकळी करतात आणि मज्जासंस्थेला शांत ठेवतात. रोज सकाळी किंवा नाश्त्याला 1 केळ खाल्ल्याने पायातील थरथर, कडकपणा आणि अचानक येणारा अशक्तपणा दूर होतो. नंबर 5, मसूर डाळ. मसूर डाळ दिसायला साधी असली तरी पायांना सतत ताकद देत राहण्याचं काम ती करते. यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि मिनरल्सचा मस्त मेळ असतो. मसूर डाळ हळूहळू पचते, त्यामुळे शरीराला कित्येक तास सतत ऊर्जा मिळत राहते. सलग 2 आठवडे मसूर डाळ खाणाऱ्या ज्येष्ठांची पायांची ताकद 20% वाढते. यातलं ल्युसीन हे घटक स्नायूंची डागडुजी करतं आणि साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतं, ज्यामुळे जेवणानंतर पाय थरथरणं थांबतं. सुकी मसूर डाळ हळद, लसूण आणि लिंबू घालून छान शिजवून घ्या. डबाबंद डाळी टाळा. रोज 1 कप डाळ आमटी किंवा सूप म्हणून खाल्ल्यास सकाळी पायांमध्ये मजबूती जाणवेल. मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा.
तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव लिहा. नंबर 6, अंडी. वाढत्या वयात स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांची झीज वेगाने भरून काढण्यासाठी अंडी हा उत्तम मार्ग आहे. अंड्यांमध्ये उच्च दर्जाचं प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असतं. अंड्यातील ॲमिनो ॲसिड स्नायूंच्या पेशींना नवसंजीवनी देतात. नाश्त्याला किंवा दुपारी 1 ते 2 उकडलेली अंडी खाल्ल्याने मांड्या आणि पायांच्या स्नायूंना मजबूत पकड मिळते, ज्यामुळे चालताना तोल जात नाही. नंबर 7, ओमेगा 3 युक्त मासे, उदाहरणार्थ रावस किंवा बांगडा. रावस किंवा बांगडा हे मासे फक्त हृदयासाठीच नाही तर वाढत्या वयात पायांचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यात व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 आणि उत्तम दर्जाचं प्रोटीन असतं. आठवड्यातून 3 वेळा रावस किंवा बांगडा खाल्ल्यास अवघ्या 10 दिवसात पायांची हालचाल आणि ताकद वाढते. यातलं ओमेगा 3 पायांची सूज व ताठरपणा कमी करतं आणि व्हिटॅमिन डीमुळे पायात गोळे येत नाहीत. हे मासे हलकं ग्रिल करून किंवा पातळ कालवण बनवून संध्याकाळच्या जेवणात 110 ग्रॅम खाल्ले तरी सकाळी पाय एकदम हलके वाटते. नंबर 8, मशरूम. मशरूम हे नैसर्गिक व्हिटॅमिन डी आणि बी कॉम्प्लेक्सचा अतिशय उत्तम शाकाहारी स्रोत आहेत. वाढत्या वयात स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि हाडे ठिसूळ होण्यापासून वाचवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आठवड्यातून 2 वेळा हलके परतून घेतलेले मशरूम खाणे पायांच्या पकडीसाठी आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी उत्तम ठरते. नंबर 9, हाडांचे सूप. पायांची ताकद झटपट परत मिळवण्यासाठी बोन ब्रोथ किंवा हाडांचे सूप हे अतिशय उत्तम पर्याय आहे. यात कोलेजन, जेलेटिन आणि ॲमिनो ॲसिड्स भरपूर असतात, जे सांधे आणि स्नायूंना मऊ व मजबूत करतात. हे सूप प्यायल्यावर 24 तासात पायांचे दुखणे कमी होते आणि आठवड्याभरात 36% ताकद वाढते. द्रवरूप असल्याने शरीर हे सर्व घटक लगेच शोषून घेतं. घरगुती बोन ब्रोथमध्ये हळद, मीठ, लसूण, कांदा घालून मंद आचेवर शिजवा. सकाळी रिकाम्या पोटी किंवा व्यायामानंतर 1 कप गरम सूप प्यायल्यास सांधे व स्नायू लगेच रिचार्ज होतात. नंबर 10, कारल्याचा ताजा रस. कारल्याचा रस केवळ साखरेवरच नाही तर पायांच्या नसांमधील रक्ताभिसरण सुधारण्यासाठीही तितकाच प्रभावी आहे. यात असणारे घटक रक्तातील विषारी द्रव्ये बाहेर काढतात आणि नसांमधील अडथळे दूर करतात. आठवड्यातून 2दा लहान अर्धा कप ताजा कारल्याचा रस प्यायल्याने पायांमधील साचलेले टॉक्सिन्स निघून जातात आणि स्नायूंचा प्रतिसाद सुधारतो. नंबर 11, चवळी किंवा मटकी. स्प्राउटेड बीन्स. चवळी आणि मटकी पायांच्या ताकदीसाठी अतिशय गुणकारी आहेत. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. हे कडधान्य शरीरात हळूहळू पचतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहून शरीराला कित्येक तास सतत ताकद मिळत राहते. यात असणारे पोषक घटक नसांमधील अशक्तपणा दूर करतात आणि चालताना पाय थरथरणे थांबवतात. चवळी किंवा मटकी हलकी वाफवून हळद लसूण घालून उसळ बनवा किंवा सूप बनवून प्या. नंबर 12, सोयाबीन किंवा तोफू. शाकाहारी लोकांसाठी स्नायूंची ताकद टिकून ठेवण्याचा सोयाबीन हा एक उत्तम आणि पॉवरफुल पर्याय आहे. यात वनस्पतीजन्य प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. वाढत्या वयात स्नायूंचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून सोयाबीनमधील ॲमिनो ॲसिड्स खूप उत्तम काम करतात. सोया प्रोटीन खाल्ल्याने ज्येष्ठांच्या मांड्यांची ताकद आणि पायांची पकड सुधारते. आठवड्यातून 2दा सोयाबीन वड्यांची भाजी, सूप किंवा तोफू म्हणजे सोया पनीर हलकं परतून खाल्ल्यास स्नायूंना मजबूत पकड मिळते. नंबर 13, पनीर. पनीर कॉटेज चीज. हाडांचे आरोग्य आणि स्नायूंची ताकद एकाच वेळी जपायची असेल तर पनीर हा एक उत्तम पर्याय आहे. यात कॅल्शियम आणि उच्च दर्जाचे प्रोटीन मुबलक असते. वाढत्या वयात हाडे ठिसूळ होण्यापासून वाचवण्यासाठी आणि गुडघ्यांमधील ताकद टिकवण्यासाठी पनीर औषधासारखे काम करते. सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी 50 ते 100 ग्रॅम ताजे पनीर हलके परतून किंवा कच्चे खाल्ल्यास पायांमधील अशक्तपणा दूर होतो आणि तोल जाणे बंद होते. नंबर 14, बीट म्हणजेच बीटरूट. बीट म्हणजे पायांमधला रक्तप्रवाह वाढवणारा नॅचरल बूस्टर आहे.
बीट खाल्ल्यावर शरीरात नायट्रिक ऑक्साईड बनतं, जे रक्तांच्या नसा मोकळ्या करतं आणि पायांना भरपूर ऑक्सिजन देतं. चालण्यापूर्वी बीटचा ज्यूस पिणाऱ्या ज्येष्ठांचा चालण्याचा वेग आणि ताकद 19% वाढल्याचं अभ्यासात आढळले. यामुळे BP सुद्धा नियंत्रणात राहतो. बीट वाफवून खा, सॅलड बनवून खा किंवा सकाळी रिकाम्या पोटी पाऊण ग्लास बीटचा ताजा ज्यूस प्या. खेळाडूही स्टॅमिना वाढवण्यासाठी बीटचा ज्यूस पितात. नंबर 15 डाळिंब. डाळिंबामुळे शरीरात नवीन तांबड्या पेशी तयार होतात आणि पायांमधील रक्ताभिसरण अतिशय वेगाने गतिमान होतं. ज्या ज्येष्ठांचे पाय नेहमी गार पडतात, सुन्न पडतात किंवा मुंग्या येतात, त्यांच्यासाठी डाळिंब सर्वोत्तम औषध आहे. रोज एक डाळिंब खावं किंवा त्याचा विना साखरेचा ताजा रस प्यावा. यामुळे पायातील नसांना भरपूर ऑक्सिजन मिळून पायात ताकद येते. मित्रांनो, जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी हे पदार्थ नेमके कसे आणि कधी खायचे पाहूया 5 सोपे नियम. नंबर 1, सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जांभळाचा ज्यूस प्या. यामुळे नसा मोकळ्या होऊन दिवसभर पाय हलके वाटतील. नंबर 2, प्रोटीन खाताना म्हणजेच पनीरसोबत मसूर डाळ किंवा केळीसारखे स्लो कार्ब्स नक्की घ्या, जेणेकरून दिवसभर सतत ऊर्जा मिळत राहील. नंबर 3, सकाळी फिरून आल्यावर किंवा हलक्या व्यायामानंतर 20 मिनिटांनी गरम बोन ब्रोथ प्या. स्नायूंची झीज लगेच भरून निघेल. नंबर 4, पायात गोळे किंवा पेटके येत असतील तर दिवसाची सुरुवात रात्रभर भिजवलेल्या भोपळ्याच्या बियांनी करा. नंबर 5, नाश्त्यात अंड्यासोबत थोडा शिजवलेला पालक नक्की ठेवा. मित्रांनो, तुम्ही आता अशा 15 पदार्थांबद्दल जाणून घेतले जे अवघ्या एका आठवड्यातच काम करायला सुरुवात करतात. हे केवळ सांगणं नाही तर सायन्सने सिद्ध केले सत्य आहे. वयानुसार पाय कमकुवत होतातच असं नाही, तर योग्य पोषण न मिळाल्यानेही असं होतं. यातला एक पदार्थ आजपासूनच वापरून बघा आणि सकाळी फरक अनुभवा. यातला कोणता पदार्थ तुम्ही आधी ट्राय करणार ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे पाय तुमचा आधार आहेत, त्यांची योग्य काळजी घ्या. धन्यवाद.